नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण माडिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे आणि टायटल तुमच्या लक्षात आलं असेल। आज व्हिडिओ आहे चहा पाण्याचा, अर्थातच पसंतीचा कार्यक्रम। आणि सहसा मी चहा पाणी, साखरपुडा, लग्न या अशा प्रकारचे व्हिडिओ ब्लॉग बनवत नाही, पण आज बनवणार आहे। याचं कारण म्हणजे चहा पाणी आपल्याच घरातली आहे। माझी मेहुणी कुमारी मयुरी विनायक पवार हिचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे हा ब्लॉग मी बनवणार आहे। त्यामुळे या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोकणामध्ये कशा प्रकारे चहा पाणी किंवा पसंतीचा कार्यक्रम केला जातो हे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही खाली पाहू शकता आपले सबस्क्रायबरचा नंबर आकडा हा 2900 पार झालेला आहे। 3000 कडे आपण कूच करत आहोत। त्यामुळे थोडीशी तुमची मदत होऊ जाऊ द्या, कारण सबस्क्राईब करण्याला कोणतेही चार्जेस नसतात। त्यामुळे सबस्क्राईब होऊ द्या आणि व्हिडिओ आवडला लाईक जरूर करा। तर आता आपण जाऊया गोरेगावला आणि पाहूया कशा प्रकारे कोकणामध्ये पसंतीचा कार्यक्रम केला जातो किंवा चहा पाणी केले जाते। रामचंद्र पवार आणि सुकन्या आज यांचा या ठिकाणी चहा पाण्याचा म्हणजे पसंतीचा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम पसंतीचा कार्यक्रम असताना आपण सर्वांना कल्पना असेल की आपल्या समाजाच्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने होणार आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व नातेवाईक, ग्रामस्थ या सर्वांना चव्हाण पवार परिवाराच्या वतीने मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करेन। आणि चहा देण्यापूर्वी या समाजाच्या हिशोबाने जसं चालतं की जसं खरोखरच की आज मुलीला मुलगा पसंत आहे का, मुलीला मुलगा पसंत आहे का आणि मुलीला मुलगा पसंत आहे का, या मंच बसल्याच्या नंतर हे सगळं विचारलं जातं आणि त्या पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे। कारण ज्या आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे कशासाठी की चहा पाण्यासाठी, मुलगा पसंत आहे का, मुलगी पसंत आहे का, तर आपण ह्या पद्धतीने चालूया। आपण विचारता आहे तुम्ही विचारतो मी आज पंचायती समोर ज्या पद्धतीने पसंतीचा कार्यक्रम असतो त्यापैकी पहिला मी मुलाला विचारेन की आपल्याला मुलगी पसंत आहे का। मी बोलतोय म्हणून नाही, माझ्याकडे बघून नको, इकडे तुझ्याकडे बघ, इकडे पंचाकडे बघ आणि मला मुलगी पसंत आहे। आणि पसंतीच्या नंतर मी तिथं खरोखर चांगलं संरक्षण करेन, तिच्याकडे मी माझा विवाह होणार आहे, सगळ्या गोष्टी करेन, अशी हमी दे आणि सांग की मला मुलगी पसंत आहे। एवढं बोला नक्की ना? तुला मुलगा पसंत आहे ना? नक्की पसंत आहे? मी बोलतो म्हणून पसंत आहे की मनापासून पसंत आहे? सगळ्यांना दोघांना मुलीला मुलगा पसंत आहे, मुलगाला मुलगी पसंत आहे। आता तुम्ही चहा द्यायला हरकत नाही। आज या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आहे। या दोन्ही गावच्या मध्यस्थीने आज चव्हाण आणि पवार या दोघा उभयंतांची आज चहा पाण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। तत्पूर्वी मी असं म्हणेन की दोन्ही उभयंतांना किंवा परिवाराला जर काही कुणाला विचारायचं असेल तर विचारू शकतात। तर माझ्या मते मी आज नवऱ्या मुलग्याला विचारतो की बाबा रे, आज मुलगी आमच्या परिचयाची आहे, आमच्या विभागातली आहे, असं मला त्रिकोण विभागातले, परंतु तुम्हाला मुलगी मनापासून पसंत आहे का? ठीक आहे, तुमचा याच्या पुढे काय आहे का? नाही। आणि आपण आज या सर्वांच्या साक्षीने याच्या पुढच्या विधी कमी असतात, पण ही विधी सर्वात महत्त्वाची असते। चहा पाणी हा मोठा कार्यक्रम असतो खरं म्हटलं तर। याच्या पुढे देखील काही कार्यक्रम आहेत, हे तुम्हाला सर्वांना सोबत बघूनच कार्यक्रम करायचे आहेत। परंतु तुम्ही कुठेतरी बारगळू नका की का बाबा रे माझा काही दिवसानंतर असं काय व्हायला नको किंवा समाजाला असं सांगायला नको की मुलगा आता बोलते की मला मुलगी पसंत नाही किंवा मुलगी म्हणते मुलगा पसंत नाही। यातले आजकाल बरेचसे व्यवहार होत आहेत, होत आहेत
साखरपुडा झाल्यानंतर पण मुली पळून जात आहेत, मुले उशिरा घेऊन जात आहेत. असे बरेचसे कार्यक्रम आपल्या समाजात देखील आजकाल व्हायला लागले. तत्पूर्वी तुम्हाला मुलगी पसंत आहे का? ठीक आहे. बाय, तुला मुलगा मनापासून पसंत आहे का? बघ, आज या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने सांगते, सर्व दोन्ही गावचे उभयंत आहेत, वरिष्ठ मंडळी आहेत, त्या दोन्ही ठिकाणच्या महिला मंडळी या ठिकाणी जमा झाले, नातेवाईक आहेत. तर असा कुठं काही तुझं नाही ना की आज आमच्या समक्ष फक्त हो बोलतेच आणि उद्या कुठे बाहेर असं पडता कामा नाही की बाबा त्या मुलीचं कुठेतरी हे आहे आणि आपल्या वाढीचा विचार करून यापुढे पाऊल टाकलेला आहेस ना तू. हां, एवढंच माझं बोलणं, एवढंच मी बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पार्टनरशिप करा.